प्रियजन हो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने नमस्कार करतो। आज सकाळची वेळ कशी आहे? ठीक आहे ना? तुम्ही बरे आहात का? माझी तब्येत ठीक नाहीये। काही आजार आणि अशक्तपणा आहे। माझी पत्नी आजारी आहे। माझा पती आजारी आहे। मुले सतत आजारी पडत आहेत। मला काय करावे हे कळत नाही। तुम्ही इतक्या अडचणीत आहात का? आज येशू तुमच्याकडे पाहत आहे आणि तुम्हाला काहीतरी विचारत आहे। योहान अध्याय 5 वचन 6। तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तो तुम्हाला असं विचारत आहे। योहान 5 मध्ये एक घटना आढळते। जेरुसलेम मध्ये एक मेजवानी चालू होती। जर एखादा सण असेल तर सर्व इस्रायली लोक मंदिरात उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येत असे। त्यावेळी येशू बेथेसदा नावाच्या एका तळ्याजवळ आला। तुम्हाला माहिती आहे का? तेथे एक माणूस 38 वर्षे आजारी पडून आपल्या खाटेवर पडला होता। येशू तिथे फक्त त्याला बरे करण्यासाठी आला। येशूने त्या माणसाला चमत्कारिकरित्या बरे केले। त्याने त्याला 38 वर्षांच्या आजारातून मुक्त केले। हीच ती जागा आहे जिथे तो चमत्कार घडला। येशूच्या काळात बेथेसदा तळ जिथे होतं ती हीच जागा आहे। इथे एक मोठं तळ होतं ज्याचं नाव बेथेसदा होतं। त्याला 5 ओटे होते। त्या ओट्यांमध्ये अनेक आजारी लोक पडलेले असायचे। एका ठराविक वेळी एक देवदूत तळ्यात उतरायचा आणि पाणी हलवायचा। मग पाणी हलवल्यानंतर जो पहिला तळ्यात उतरायचा तो कोणताही आजार असला तरी बरा व्हायचा। त्या दिवशी बरे होण्याची आस धरून इथे अनेक लोक वाट पाहत होते। इथे एक माणूस होता जो 38 वर्षे आपल्या खाटेवर पडला होता। तो चालू शकत नव्हता। कोणीतरी त्याला मदत केली असती तरच तो पाण्यात उतरू शकला असता, पण त्याला मदत करणारा कोणीच नव्हता। म्हणून तो तिथे दुःखात पडून होता। येशू त्याच्या शोधात आला। यरुशलेमच्या भिंतींमध्ये अनेक दरवाजे होते। यरुशलेमच्या मंदिराच्या डाव्या बाजूला एक दरवाजा होता ज्याला शेळ्यांचा दरवाजा म्हणत। या दरवाजाला 3 नावे आहेत, ते म्हणजे सिंहाचा दरवाजा आणि स्तेफनचा दरवाजा। याच ठिकाणी स्तेफन शहीद झाला। तो पहिला शहीद होता। त्याने येशूसाठी आपले रक्त सांडले आणि प्राण दिला। हे तलाव त्या भागात आहे। याच ठिकाणी येशूने हे चमत्कार केले। प्रभूने त्याला विचारले, तुला बरे व्हायचे आहे का? आज तो तुला विचारतो आहे, माझ्या मुला मुली, तुला बरे व्हायचे आहे का? तो केवळ तुझी इच्छा जाणून घेतल्यावरच चमत्कार करू शकतो। हो, मला हवे आहे। मला बरे व्हायचे आहे। माझ्या मुलाला बरे व्हावे असे मला वाटते। माझ्या पतीला बरे व्हावे असे मला वाटते। जर तू मनापासून तुझी इच्छा व्यक्त केलीस तर येशू नक्कीच चमत्कार करेल। त्याच्यासाठी चमत्कार केल्यानंतर प्रभू त्याला पुन्हा मंदिरात भेटला। 14व्या वचनात असे म्हटले आहे, नंतर येशू त्याला मंदिरात सापडला आणि त्याला म्हणाला, मुला, पहा, तू आता बरा झाला आहेस। पुन्हा पाप करू नकोस, नाहीतर यापेक्षा वाईट काही तुझ्यावर येईल। येशूने असे सांगितले। तर त्याच्या आजाराचे कारण काय होते? त्याचे पाप। येशूला ते माहीत होते। त्याच्या पापामुळेच तो आजारी पडला आणि खंगून गेला। पण येशूने कधीही हे मोठं प्रकरण केलं नाही। उलट त्याने त्याच्यावर प्रेम केलं, त्याची पाप माफ केली आणि त्याला बरा केलं। त्याने त्या व्यक्तीचं पाप स्वतःवर घेतलं। तोच तर देवाचा कोकरू नव्हता का, जो पाप घेण्यासाठी आला होता? त्याने ते पाप सहन केलं आणि त्याला बरा केलं। आता तो त्याला इशारा देतो, मुला, पुन्हा पाप करू नकोस। जर तू पुन्हा पाप केलंस तर यापेक्षा वाईट काही तुझ्यावर येईल। जर येशूने तुमची पाप माफ केली असतील आणि तुम्हाला बरे केलं असेल तर तुम्ही पुन्हा पाप करू नये याची काळजी घ्या। तुम्ही असं विचारू नका की काहीही झालं तरी येशू सर्व काही माफ करेल, तुम्ही यात चूक करू नका। प्रभू तुम्हाला इशारा देतो की यापेक्षा वाईट काही तुमच्यावर येईल। आज कदाचित तुम्ही तुमच्या पापामुळे आजारी पडला असाल। ते तुमचं पाप असू शकतं किंवा शाप असू शकतो। तुम्ही हे ओळखलं पाहिजे आणि म्हणावं, प्रभू मला माफ कर, माझ्या पतीला माफ कर, माझ्या मुलाला माफ कर। कृपया माझ्या कुटुंबातील पाप आणि शाप माफ कर आणि त्यांना बरे कर। तुम्ही फक्त असं एक वाक्य म्हटलं तरी
तो दयाळू होईल आणि तुमच्यासाठी चमत्कार करेल. आज तुमच्या घरात एक अद्भुत बरे होण्याचा चमत्कार घडणार आहे. तुम्ही तो चमत्कार पाहणार आहात. माझा विश्वास आहे की ज्या येशूने इथे 38 वर्ष आजारी असलेल्या माणसाला बरे केलं, तो तुम्हालाही बरे करेल. तुम्ही आजारी असाल तर तुमचा हात ठेवा आणि प्रार्थना करा. जर घरी कोणी दुसरा आजारी असेल तर त्यांना लक्षात ठेवा आणि प्रार्थना करा. म्हणा, येशू, त्यांची पाप माफ कर आणि त्यांना बरे कर. मग तिथे चमत्कार होईल. प्रभू, तू त्या माणसाला चमत्कारिकरित्या बरे केलं होतं असे विचारून की तुला बरे व्हायचं आहे का? या मुलाकडे मुलीकडे बघ. हे आजारामुळे त्रस्त मनाने आणि वेदनेने प्रार्थना करत आहेत. तू आजारी लोकांना पाहिलं आणि त्यांच्यावर दया दाखवून त्यांना बरे केलं आहे. जेव्हा मी आजारपणाच्या खाटेवर होतो तेव्हा तू मला शोधत आलास आणि मला बरे केलंस. या मुलाला, मुलीला, बाळाला बरे कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने आता लगेच बरे होवो. तो आजार नाहीसा होवो. त्यांची आजारपणाची खाट बदलू दे. आजही त्यांना चमत्कारिक बरेपणा मिळू दे. आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.